उद्धारक समर्पणाची मूर्ती तू, या देशाच्या या जनतेच्या आकांक्षांची पूर्ती तू। हे जननायक तू, राष्ट्र उद्धारक समर्पणाची मूर्ती तू, या देशाच्या या जनतेच्या आकांक्षाची पूर्ती तू। ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे, ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे, घेऊन वसा चालतो त्या राष्ट्रपुरुषांचे। भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे, भाजपा नाव समृद्धीचे। नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे। कुणी न पीडित कुणी न वंचित आवासाची योजना, बळीराजाच्या कल्याणास्तव पिकांना विमा अटल योजना।
स्वागतम स्वागतम सुस्वागतम। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संयमी नेतृत्व आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेले आहे। तरी सर्वांतर्फे मनपूर्वक स्वागत। तसेच अक्कलकोटचे पाणीदार आमदार सचिनदादा करशेट्टी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत। भैया देशमुख, विक्रांतदादा पाटील, हेमंतजी पिंगळे साहेब, सुरेशांना पाटील या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। जनता पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा मी सर्व मान्यवरांना विनंती। सोलापूर तरुण महाराजचं प्रकाशन आज बावनकुळे साहेबांच्या हस्ते होत आहे। माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी, अमरजी साबळे, नरेंद्रजी काळे, सुरेशांना पाटील, मनीष भैया देशमुख यांना सर्वांना विनंती आहे की आपण प्रकाशन करावं कॅलेंडरचं। पाटील मित्र परिवाराच्या वतीने घोंगडी देऊन सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। आज आपल्या काँग्रेसच्या भागामध्ये बावनकुळे साहेबांच्या आशीर्वादाने प्रदेशाचं ओबीसी संघटनेचं उपाध्यक्ष झालो। साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, एवढंच मला सांगायचं आहे। महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, आमचे आमदार, आमचे सर्व कल्याण शेट्टी सर, आमचे बंधू, आज भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे, आमचे कार्यकारी प्रदेश सदस्य हेमंतजी पिंगळे, आमचे अनुसूचित जाती जमातीचे चिटणीस राजाभाऊ माने, शेजवान साहेब, आमचे सर्वांचे भावी खासदार अमर साबळे साहेब आणि सर्व काका बंधू भगिनींनो, कारण मी बोलत बसलो तर काय होणार नाही, कारण मला आमच्या बावनकुळे साहेबांच्या आशीर्वादाने मी आज या ठिकाणी आहे। बावनकुळेंच्या साहेबांच्या आशीर्वादामुळं आपल्या सोलापूर शहरात जसं आपण 25-30 वर्षात जसं आमदाराला आणि खासदाराला सर्वात जास्त लीड दिलं, तसंच बावनकुळे साहेबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी आपण या भागात जेवढे बूथ आता वारियरचं हे मिटिंग झालंय, आम्ही नव्हतो, परंतु मला एवढंच सांगायचं आहे की आपले जे बूथ प्रमुख असतील, शक्ती प्रमुख असतील, आपले सर्व कार्यकर्ते असतील, आपण महाराष्ट्रामध्ये बावनकुळे साहेबांना वाटलं पाहिजे की या प्रभाग क्रमांक 3 मध्ये सर्वाधिक मतं या ठिकाणी पडले, असं आपलं नाव झालं पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान तिसऱ्यांदा हॅट्रिक केलं पाहिजे, त्यासाठी बावनकुळे साहेबांचा फार मोठी इच्छा आहे। माझं इच्छा आहे बावनकुळे साहेबांसारखं या ठिकाणी अध्यक्ष आजपर्यंत कोणी झालं नाही, काय नाही, परंतु मी बघितलो, आम्ही कधी कधी गेलो त्याच्या वेळी या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी सर्वात जास्त आम्हाला मदत केलेली आहे। आम्ही रडलं तरी मी तुम्ही जायचं नाही, आपलं पक्षातच राहायचं असं म्हणून या ठिकाणी पक्षात आम्हाला या ठिकाणी ओबीसी संघटनेचं काम करण्यासाठी उपाध्यक्ष केलेले आहेत। तुमचा आशीर्वाद, दादाचा आशीर्वाद, अमर साबळे साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावं। आम्ही तुम्हाला आज सांगतो साहेब की खरोखरच या सोलापूर शहरामधून भवानी पेठ
हा सर्व कमळच फुलेल. सर्वांचे डिपॉझिट जप्त करण्यासारखं म्हणजे 50-100 मतं काँग्रेस राष्ट्रवादीला पडणार नाही, पण सर्वात जास्त मतं पडतील. कारण दादासाठी या ठिकाणी शहर उत्तरमध्ये फार मोठं काम आहे. आणि एवढं पडलं की दादा तुमचं बोर्डाचं ऐकायची फार इच्छा आहे. तुम्ही सोलापूर जिल्ह्याचं आमदार आहात, आमच्या अध्यक्ष आहात, तुम्ही पण बोललं पाहिजे. नरेंद्र काळेंनी थोडं बोललं पाहिजे असं कळकळीची विनंती आहे. मी त्यात बोलत नाही कारण बावनकुळे साहेब या ठिकाणी आज येणारच नव्हते. एवढे कार्यक्रम होते तरी किती वेळ करून आमचे जिल्हा अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष अमर साबळे साहेबांनी त्याला केले. त्याबद्दल खूप खूप आभार. तुमचा आशीर्वाद प्रेम आमच्या भारतीय जनता पार्टीला राहावं असं कळकळीची विनंती करतो आणि संपतो. जय जय. त्या बावनकुळे साहेबांच्या सत्कारासाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार सचिनजी कल्याण शेट्टी साहेब, अमरजी साबळे साहेब, मनीष भैया देशमुख आणि आपल्या सगळ्यांचे लाडके सुरेश अण्णा पाटील. आजचा जो सत्कार आयोजित केला होता, आज अतिशय म्हणजे वेळ नव्हता, दौरा एवढा टाईट होता, तरी पण फक्त अण्णाच्या प्रेमासाठी बावनकुळे साहेब इथपर्यंत आले आणि आपल्या सगळ्यांसाठी संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित झाले. म्हणून मी सर्वप्रथम बावनकुळे साहेबांचेही आभार व्यक्त करतो की या सर्व नागरिकांच्या प्रेमाखातीर आपण उपस्थित झाला. म्हणून बावनकुळे साहेबांचं किती प्रेम आहे अण्णावर हे तर कळालंय. आता अण्णांनी असंच प्रेम पार्टीवर ठेवावं. अण्णांनी पार्टीवर प्रेम ठेवून आजपर्यंत जसं ठेवलंय तसं ठेवून काम करत राहावं. सगळेजण त्यांच्या पाठीचे आहेत भक्कमपणे. तर कुठल्याही डिस्टर्ब न होता अण्णांनी ज्या जोमाने पार्टीचं काम करत होते त्याच जोमाने पार्टीचं काम करावं. पार्टी त्यांच्या बरोबर आहे असं मी सांगू इच्छितो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय अमर साबळे साहेब, आदरणीय नरेंद्र काळेजी, आदरणीय मनीष भैया आणि आपल्या सगळ्यांचे लाडके सुरेश अण्णा. या सुरेश अण्णाच्या प्रेमापोटी आज सगळे जमलेले लोक आणि सुरेश अण्णांच्या प्रेमापोटी बावनकुळे साहेब एवढ्या सगळ्या व्यस्ततेमध्ये खरं तर सार्वजनिकरित्या सांगायला नाही पाहिजे, पण अण्णावर एवढं प्रेम नाही. एक बैठक सुद्धा जी महत्वाची होती साहेब म्हणायची नंतर घेऊ, अगोदर अण्णाकडे जाऊ. कारण अण्णा जेव्हा डिस्टर्ब होते त्यावेळी बावनकुळे साहेबांनी शब्द दिला होता की अण्णा तुम्ही डिस्टर्ब होऊ नका, मी स्वतः तुम्हाला भेटीला येतो. आणि बावनकुळे साहेब असे व्यक्ती आहेत, असे नेते जे प्रत्येक कार्यकर्त्याला दिलेले शब्द हे लक्षात ठेवतात आणि पाळणारे नेते. फक्त अण्णा तुम्हाला एवढीच विनंती आहे, पार्टी म्हणजे साहेब माझं जडणघडण माझं कॉलेज ह्या भागात राहिलेलो आहे मी. आणि मी ज्यावेळी कॉलेजला शाळेला होतो त्यावेळेपासून सुरेशांना नगरसेवक आहे, त्या भागात दबदबा आहे, एक चांगला ताकदवर नेता आहे. त्या काळात अण्णा तुम्हाला किती त्रास झाला, किती काँग्रेसच्या नेत्यांनी त्रास दिला, मंत्री त्रास दिले काँग्रेसचे, मी सगळं आमच्याच नेते होते अक्कलकोटचे. म्हणजे तसल्या काळात सुरेशांना कधी डगमगलं नाही. आता कशाला चांगल्या काळात डगमगायचं, कुठल्याही गोष्टीचं कारण नाही. आणि बावनकुळे साहेबांसारखा नेता आज तुमच्या प्रेमात खाता आज इथे येत असतील तर अण्णा तुम्ही आयुष्यभर जे पार्टीसाठी काम केलंय हे त्याचं फळ आहे. आज पार्टीचा सर्वोच्च राज्याचा नेता केवळ तुमच्या प्रेमाखातर तुमच्यासाठी आज एवढा व्यस्ततेतून इथं काढून आले. ह्यातच अण्णा तुमचं जे आयुष्यभर पक्षासाठी आपण जे काम केलंय हे त्याची फलनिष्पत्ती आहे. जास्त न बोलता अण्णा तुमचं आरोग्य अजून खणखणीत हो, पार्टीसाठी तुमचे अजून धडपड काम जास्त पार्टीच्या उपयोगी येऊ असंच मी सदिच्छा सिद्धरामेश्वर शरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय. अनुसूचित जाती समितीचे प्रदेशाचे चिटणीस सन्माननीय राजाभाऊ माने यांच्याकडून या ठिकाणी बावनकुळे साहेबांचा सत्कार संपन्न होत आहे. त्याचबरोबर चित्रपट कामगार आघाडीचे जिल्हा प्रमुखपदी निवड झालेले अमोलजी लहाने यांचा या ठिकाणी पत्र देऊन सत्कार होत आहे. त्यानंतर युवराजी राठोड त्याचबरोबर संगीताताई जाधव यांच्या तर्फे देखील या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. माननीय मनीष भैया देशमुख
त्यानंतर संगीताताई जाधव यांच्या हस्ते या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन बावनकुळे साहेबांचा सत्कार संपन्न होतोय. त्याचबरोबर युवा मोर्चाचे आमचे विशालजी बनसोडे, सुभाषभाऊ सेजवाल, राजश्रीताई चव्हाण, दोन्ही हात वर करून जरा ऊर्जा देऊ. भारत माता की राजू जोराने सुरेश अण्णाचा वार्ड आहे. सुरेश अण्णाचे तुम्ही चाहते आहे, सर्व पक्षाचे चाहते आहेत. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या या पावन नगरीमध्ये आणि श्रद्धेय अटलजी आणि माजी खासदार लिंगराज वडलाडजी यांच्या साक्षीने या ठिकाणी सुरेश अण्णा पाटील यांनी मला सदिच्छा भेट घ्यावी अशी एक विनंती केली होती. मी सुरेश अण्णाला शब्द दिला होता की मी काही झालं तरी चालेल, पण आज मी सुरेश अण्णाचं मन, त्यांचं आग्रह हा टाळणार नाही. मी त्यांना शब्द दिला होता मागच्या 3 महिन्यापूर्वी की सोलापूरला जेव्हा येईल तेव्हा सुरेश अण्णाजी तुमच्या वॉर्डात तुमच्या घरी मी आल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्या समवेत भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमचे अध्यक्ष माननीय सचिनदादा कल्याण शेट्टीजी, आमचे शहराचे अध्यक्ष माननीय नरेंद्र काळेजी, आमच्या पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष आणि या लोकसभेचे समन्वयक माननीय अमर साबळेजी, आपल्या पक्षाचे महासचिव माननीय विक्रांत पाटीलजी, माननीय सुभाष सेजवालजी, हेमंत पिंगळेजी, राजाभाऊ मानेजी, संगीता जाधवजी, अशोक लहांडेजी, आता ज्यांनी एक या ठिकाणी माझा सत्कार केला माननीय युवराज भैया, उपस्थित सर्व पदाधिकारी सर्वांचे नाव, कारण मला ट्रेन आहे आता, मी सर्व कार्यक्रम रद्द करून सुरेश अण्णा या कार्यक्रमाला आलो आहे. खरं तर मला अभिमान आहे, एक सच्चा, इमानदार, दिलदार आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करणारा आणि आपली शारीरिक परिस्थिती थोडी कमजोर असताना सुद्धा ती समाजासमोर येऊ न देता समाजाच्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याकरता आपल्या परिवाराच्या सर्व परिवाराला आपला परिवार समजून आपल्या सर्वांच्या परिवारामध्ये काम करणारा सुरेश अण्णासारखा एक चांगला नेता भारतीय जनता पार्टी जवळ आहे, याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे. सुरेश अण्णाला गरज नाहीये, पण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपण राजकारणात आहोत, समाजकारणात आहोत, हे त्यांचं ब्रीद आहे. आणि जेव्हा ते मला भेटले, काही मनभेद करणारे लोक असतात. खरं तर मी सुरेश अण्णा तुम्हाला सांगतो, नरेंद्र काळेच्या मनात तुमच्याबद्दल अत्यंत आदर आहे. आणि यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, जेव्हा मी विजय मालकाशी बोललो, विजय मालकांनी तुमच्याबद्दल प्रचंड आदर माझ्याबद्दल माझ्या मनात आज दिवसभरात ते 4दा मला सांगितलं. विजय मालकांनी सुद्धा की सुरेश अण्णा आमच्या परिवारातला घटक आहे. त्या जे का मैत्रीला गेले म्हणून येऊ शकले नाही, त्यांनाही म्हटलं होतं ते येणार होते. पण बंधूंनो, आज या ठिकाणी मी एवढंच सांगेल की पुढच्या काळामध्ये सुरेश अण्णाच्या पाठीशी आपल्या सर्वांना राहायचं आहे. आज राज्याचा अध्यक्ष जरी मी असलो, पण सुरेश अण्णाचे याच्याकरता मी गौरव करतो, त्याची तारीफ करतो, त्यांच्या मागे उभा आहे की त्यांनी जेव्हा माझी भेट घेतली तेव्हा त्यांच्या मनात ज्या पक्षाबद्दलच्या भूमिका आहे, त्यांच्या मनात ज्या पद्धतीने अटलजीची फोटो त्यांनी या ठिकाणी लावली, माजी खासदार लिंगराज वडलाडजीची फोटो लावली, त्यांच्या मनात देव, देश, धर्म, संस्कार, संस्कृती करता काम करण्याची
त्यांची प्रचंड मोठी इच्छाशक्ती आहे. त्यांनी आपलं आयुष्य समाजाकरता समर्पित केलं आहे. 4-4 वेळा नगरसेवक निवडून येतात आणि ज्या पद्धतीने महानगरपालिकेत मी तर बघितलं सुरेशांना, महानगरपालिकेत सुरेशांना गेल्याबरोबर चांगले चांगले अधिकारी घाबरतात. आणि ही ताकद कशामुळे तयार होतं की आपल्या कपड्यावर काळा डाग जर असेल, आपल्या कपड्यावर काळा डाग असेल तर कोणाची हिंमत राहत नाही. डाग असेल तर कोणी बोलतं, पण सुरेश अण्णांच्या कपड्यावर डाग नाहीये, त्यामुळं कुठलाही महानगरपालिकेचा अधिकारी सुरेश अण्णांची गोष्ट टाळत नाही. आपण सर्व आर्थिक दुर्बल आणि मध्यमवर्गीय परिवारातले आहोत. काही मोदीजींच्या नेतृत्वातल्या गरीब कल्याणाच्या योजना आपल्याकडे पोहोचवण्याचा आपला काम पण झालाय. पण मी सुरेश अण्णांना विनंती करेल, नरेंद्रला विनंती करेल की नरेंद्र काळेजी आपल्या अध्यक्ष पक्षाचे, सुरेश अण्णा नरेंद्रजी सोबत बसून आपण दोघांनी समाजाकरता ज्या ज्या गोष्टी शिल्लक राहिल्या असतील त्या समाजाच्या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजे. आणि समाजामध्ये आता मोदीजींनी विश्वकर्मा योजना आणली आहे. मला वाटलं जेव्हा सुरेश अण्णाला मला उपाध्यक्ष करायचं होतं राज्याचं, तेव्हा मी जेव्हा मालकाशी बोललो, मालकांनी त्या ठिकाणी सांगितलं की सुरेश अण्णा ओबीसी समाजात, धनगर समाजामध्ये अत्यंत महत्वाचा कार्यकर्ता आहे. सचिन कल्याण शेट्टींचं मला बऱ्यापैकी त्या ठिकाणी तुमच्या कामाबद्दल सांगितलं होतं. आणि नरेंद्र काळेजींना मी विनंती करतो की आज समाज आर्थिक दुर्बल आहे, समाजाला न्याय देण्याची गरज आहे. आणि ओबीसी समाजाच्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये धनगर समाजाच्या ज्या काही सरकारकडे मागण्या आहेत त्याही पुढे नेण्याची गरज आहे. धनगर समाजाकरता आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी यांनी मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री असताना अनेक योजना आणल्या. पुढच्या काळात धनगर समाजाच्या ज्या मागण्या आहेत, आरक्षणाच्या मागण्या आहेत, अनेक मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र सरकार आणि देवेंद्रजी काम करतायत. आपल्या समाजाला न्याय देण्याकरता काम करताय. पण सुरेश अण्णा काही एका समाजाचे नाही आहे. सुरेश अण्णांनी आपल्या जीवनामध्ये सर्वच समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. एसटी, मागासवर्गीय, एसटी, शेड्यूल ट्राईब, ओबीसी सर्वच समाजाला सुरेश अण्णांनी काम केलं आहे. आणि त्यामुळं पुढच्या काळात सुद्धा सुरेश अण्णा आपण असंच काम करा. मी देवेंद्रजी, मी विजय मालक, सचिन कल्याण शेट्टी, नरेंद्र काळे, सारे लोक आपण चिंता करू नका. आपल्या मनातले सारे विषय सोडून जर मी इथं आलो, पक्षाची पूर्ण ताकद तुमच्या पाठीशी मागे उभी केली आहे. कारण तुमच्या मनात मतभेद राहू शकतात, पण तुमच्या मनात पक्षाबद्दल निष्ठा आहे, प्रेम आहे पक्षाबद्दल. आणि आज बघा, मोदीजीच्या नेतृत्वातला जगातला सर्वोत्तम भारत निर्माण होणार आहे. मोदीजींनी गरीब कल्याणाकरता 2029 पर्यंत मोफत अन्नाची योजना आणली आहे. 2029 पर्यंत. आणि अनेक या ठिकाणी बोलता येईल, मला वेळ झाला आहे. मी एवढंच सांगेल की सुरेश अण्णा, जगातली सर्वात मोठी दीपावली आली आहे. किती तारीख आहे जगातल्या दीपावली? सर्वात मोठी दीपावली किती तारखेला आहे? किती तारखेला आहे? 22 जानेवारीला जगातली सर्वात मोठी दीपावली आपण बघणार आहोत. सुरेश अण्णा, जेवढे फटाके आज नाही फुटले, जेवढी रोषणाई आज झाली नाही, हे सोलापूर शहर प्रत्येक घरी 5 दिवे लागले पाहिजे संध्याकाळी. रोज संध्याकाळी सर्वांनी कोण कोण दिवे लावणार हात वर करा. बोलो प्रभु सियावर रामचंद्र की जय, जय श्री राम, जय श्री राम. आणि आपली माताजी, आपण दर्शनाला गेलो, जेमिनी माता, जेमिनी माताच्या मंदिरामध्ये त्या दिवशी जल्लोष करायचा. जल्लोष 527 वर्षानंतर, 527 वर्षानंतर मोगलांनी प्रभू रामचंद्राचं मंदिर पाडलं. प्रभू रामचंद्र ज्या ठिकाणी जन्म झाला 8000 वर्षापूर्वी, ते प्रभू रामचंद्र तंबूमध्ये 25 पिढ्या निघून गेल्या. आपल्या 25 पिढ्या निघून गेल्या. तुमच्या माझ्या पंजोबा गेले, आजोबा गेले, खूप पिढ्या गेल्या आपल्या. त्या पिढ्याच्या डोळ्यांनी कधी बघितलं नव्हतं. त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की तंबूतले रामलल्ला कधीतरी जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात जातील. पण तो दिवस नाही पाहायला मिळाला.
तो दिवस आपल्या पिढीला पाहायला मिळणार आहे, तुम्हाला मला पाहायला मिळणार आहे. 22 तारीख अशी तारीख आहे, येणाऱ्या 22 जानेवारीला आपल्याला सर्वांना दिसणार आहे की तंबू मधले रामलल्ला 527 वर्षापासून प्रभू रामचंद्र तंबू मध्ये आहेत आणि तंबू मधले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये विराजमान होणार आहे. माननीय मोदीजीला यावं लागलं. तुम्ही दिलेलं एक कमळाचं मत बघा किती महत्वाचं होतं की मोदीजी आले आणि आता तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात 22 तारखेला जाणार आहे. जगातली सर्वात मोठी दीपावली होणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे सर्वांना की 5 दिवे त्या दिवशी रात्री घरी लावायचे आणि प्रभू रामचंद्राचा जो सोहळा आहे. आणि मी तर सुरेशअण्णाला विनंती करेन, सुरेशअण्णा 22 जानेवारीला तर नाही शक्य होणार, ते आपण टीव्हीवर बघू, मोठा स्क्रीन लावू आपण इथं. सुरेशअण्णा एवढा मोठा स्क्रीन लावा की प्रभू रामचंद्र जशी मंदिरात जातील आपल्या सर्व वार्डांनी मोठ्या स्क्रीनवर हा सोहळा बघितला पाहिजे. मंदिरासमोर लावा, इथे लावा, मोठा स्क्रीन लावा. आणि मग नंतरच्या काळात नरेंद्र आणि सुरेशअण्णा सर्वांनी मिळून कुणाला अयोध्याला जात आहे, रामलल्लाचं दर्शन कुणाला घ्यायचं आहे. सुरेशअण्णा तुम्ही पहिले जाऊ शकता, कशाला काळजी करता, आम्ही येऊ तुमच्यासोबत. या सर्वांना घेऊन जायचं आपल्याला पुढच्या काळात. ज्यांना ज्यांना अयोध्येत जायचं आहे सुरेशअण्णाकडे सांगा, लिहून द्या की आम्हाला अयोध्येत जायचं आहे. 22 जानेवारी पासून 22 सप्टेंबर पर्यंत आपण आपली सोय करणार आहोत, काही काळजी करू नका. सर्वांना आपण रामलल्लाचं दर्शन घेऊन जाणार. जात आहे ना रामलल्लाच्या दर्शनाला? अयोध्येत जात आहे का नाही? घेऊन जात ना, त्यांना घेऊन जात, सर्वांना सर्व घेऊन जात. सर्वांनी मिळून जायचंच आपण एकदा. मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी सुरेशअण्णाच्या पाठीशी उभं राहावं, भारतीय जनता पार्टीच्या मागे उभं राहावं आणि पुढच्या काळामध्ये पूर्ण भारतीय जनता पार्टी सुरेशअण्णाच्या मागे उभी राहील आणि पूर्ण ताकदीने पुन्हा एकदा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपण सर्व एकत्र काम करू, मनभेद दूर करू, देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता आपण सर्वांनी मिळून काम करू. आणि या देशाचं भविष्य जे मोदीजीचे या देशाचं भविष्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे की जगातला सर्वोत्तम भारत, जगातला आत्मनिर्भर भारत. तुमच्या माझ्यासमोर जे लहान बाळं बसले आहे, या बाळांचं भविष्य हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुढे जाणार आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. आणि माझ्यासोबत दोन्ही हात वर करून येळकोट 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 येळकोट. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब. प्रगतीसाठी या राष्ट्राच्या कल्याणास्तव महाराष्ट्राच्या नरेंद्र देवेंद्र तळपत राहो तेजा परी त्या रविचंद्रांच्या. देश रक्षणा सुसज्ज सेना सर्जिकलचा दणका हो. गनिमिका तेज दाखवी शिवप्रभूंचा बाणा हो. धाडस शत्रूला भिडण्याचे, नेतृत्व करारी बाण्याचे, सर्जिकलच्या धाकाचे, विश्वात शोभून दिसण्याचे. भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे. हे जननायक तू, राष्ट्र उद्धारक, समर्पणाची मूर्ती तू, या देशाच्या या जनतेच्या आकांक्षाची पूर्ती तू.